हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओपन पदर साडी ज्यावेळी आपण नेसतो त्यावेळी बऱ्याच महिलांना हे दोन प्रॉब्लेम येतात. ते म्हणजे पहिला जो आहे तो आपण अशा प्रकारे आपला हात खाली केला की पूर्ण जो पदर असतो तो अशा प्रकारे आपला खाली जातो आणि ते खरंच खराब दिसतं. मग परत एकदा आपल्याला हा पदर सेट करावा लागतो. त्यानंतर दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो आपण जरा जरी खाली वाकलो तरी हा जो पदर आहे तो असा पुढे येतो आणि मग ते खरंच खूप खराब दिसतं. मग परत आपल्याला हा पदर अगदी व्यवस्थित करावा लागतो. तर हे दोन्ही जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आजच्या ह्या व्हिडिओमधून सॉल्व्ह होणार आहेत. तर जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला आधी मी सॅन्डल वापरलेलं आहे आणि सॅन्डल घातल्यानंतरच आता मी साडी नेसणार आहे. आता इथे आम्ही पेटीकोट वापरलेला आहे. तुम्ही शेपवेअरचा पण वापर करू शकता, पण बऱ्याच जणी पेटीकोटचा पण वापर करतात. त्याच्यामुळे म्हटलं पेटीकोट घालूनच म्हटलं आपण आजची साडी जी आहे ती नेसून दाखवूया. नॉट जी आहे ती आपल्याला उजव्या साईडलाच घ्यायची आहे पेटीकोटची आणि उजव्या साईडलाच आपल्याला साडी जी आहे ती टक करायची आहे. तर आता इथे साडी टक करण्यापूर्वी पहिल्यांदा आता मी ही एक नॉट बांधलेली आहे. नॉट आपल्याला काही एकदम घट्ट अशी बांधायची नाही, सिंपल अशी फक्त नॉट बांधायची आहे आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करून घ्यायची आहे. नॉट बांधली आहे कारण की कधी-कधी आपली जी पूर्ण साडी जरी नेसून झाली तरी ते जे पहिलं टोक असतं ना साडीचं ते खाली जास्त येतं आणि ते खराब दिसू शकतं. यासाठी आपल्याला तिथे नॉट बांधायची आहे. आता साडी टक करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, कधी-कधी आपली साडी वरती खेचली जाते, तर यासाठी आपल्याला पायाच्या खाली अशी आपल्याला साडी धरून त्याच्यानंतर ती साडी टक करून घ्यायची आहे. तर आता इथे आपली साडी टक करून झालेली आहे. आपल्याला आता पदर काढायचा आहे. तर पदर जो आहे तो आपल्याला डाव्या खांद्यावरती येणार आहे. तर आता पदर अशा प्रकारे मी पाठीमागून पुढे घेऊन आपल्या डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे. पदराची जी उंची आहे ते आपल्या गुडघ्याच्या थोडा खाली आपला पदर आला पाहिजे इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे. तर आज आपण ओपन पदर साडी जी आहे ती नेसवणार आहोत. तर आता इथे आपल्याला पिनअप कशा प्रकारे करायचं आहे ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पिनअप करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम आपल्या गळ्याजवळ हा पिनअप करायचा नाही आहे, तर थोडासा गळ्याच्या बाजूला आपल्याला पिनअप करायचा आहे. एकदम गळ्याजवळ तुम्ही पिनअप केलात तर आपण जे नेकलेस घातलेले असणार आहेत तर ते नेकलेस पण आपले दिसणार नाहीत व्यवस्थित आणि समोरून खूप खराब दिसू शकते. यासाठी तुम्हाला थोडंसं असं खांद्याच्या पाठीमागे आणि गळ्याच्या थोडंसं आपल्याला इथे पिनअप करायचं आहे. आता इथे आपण एकच म्हणजे फक्त ओपन पदर म्हणजे सिंगल एक पदर आहे त्यालाच पिनअप करणार आहोत. तोच आपल्याला पदर फक्त घ्यायचा आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला आणखी कुठे पिनअप करता येऊ शकणार नाही आहे. यासाठी पिनअप करतानाच आपल्याला खांद्याच्या पाठीमागे आणि थोडंसं बाजूला आपल्याला पिनअप हा करायचा आहे. पिन वापरताना तुम्ही जिथे बघा जे पिन असतात ते मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बॉल जिथे असतो त्याप्रमाणे तुम्हाला पिन आहेत ते वापरायचे आहेत. तशा प्रकारचे पिन तुमच्याकडे नसतील तर त्या साध्या पिनामध्ये सुद्धा तुम्ही एक छोटासा असा पर्ल घालून त्या पिनाचा तुम्ही वापर करू शकता. आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे आपला बघा तो असा असतो की इथे आपण खाली वाकतो त्यावेळी आपला जो पदर असतो तो पाठीमागून पुढे येतो आणि मग परत आपल्याला सगळा पदर आपल्याला व्यवस्थित करावा लागतो. तर हा पदर आपला पुढे येऊ नये यासाठी आपल्याला एक पिनअप करायचा आहे. महत्त्वाची टिप्स आहे ही, तर तुम्ही एकदम लक्षात ठेवा. पिनअप करताना आपल्याला काय करायचं आहे, आपला जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला म्हणजे आपला जो पदर आहे तो सरळ आपल्याला घ्यायचा आहे पाठीमागून आणि आपला पदर आणि ब्लाऊज अशा प्रकारे आपला पिनअप करायचा आहे. दुसऱ्याची मदत घ्या, त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही अगदी पिनअप व्यवस्थितपणे तुमचा दिसून येईल. तर आता इथे आपण पाठीमागे बघा पिनअप केलेला आहे. त्याच्यामुळे आपला आता हा जो पदर आहे कितीही आपण खाली वाकलो तरी आपला पदर जशाच तसा राहणार आहे. आता हा जो पदर आहे तो आपल्याला कशा प्रकारे घ्यायचा आहे तो मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. तर व्हिडिओ आधी पूर्ण पहा. तर आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे फक्त खेचून घ्यायचा आहे. कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण नंतर काढणार आहोत. पहिल्यांदा आपण निऱ्या काढायला घेणार आहोत. तर ते सगळं काढण्याच्या आधी पहिल्यांदा काय करायचं आहे, जो पदराचा जो भाग आहे तो आपण पुढे असा खेचून घेतलेला आहे. आता खेचून झाल्यानंतर आपल्याला तिथे पिनअप करायचं आहे. पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तिरका पिनअप करायचा आहे. कारण की तो जो साडीचा भाग येतो तो आपला तिरका येतो, सरळ रेषेत येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला तशाच प्रमाणे तिरकाच पिनअप आपल्याला करायचा आहे. आता इथे मी निऱ्या काढणार आहे. निऱ्या काढताना एक गोष्ट महत्त्वाची आहे. पहिली जी आपण प्लीट घेतो ना ती आपण जिथे आपण टक करणार आहोत त्या ठिकाणा इतकी म्हणजे ते जे अंतर आहे
तेवढ्याच अंतराने पहिली प्लीट तुम्ही घ्या, कारण की नंतर मग ते प्रॉब्लेम येतात ना, मग थोडंसं कापड ते राहतं, मग परत आपण असं टक करतो किंवा मग ते ॲडजस्ट करतो. ते करण्यापेक्षा तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा, पहिली ज्यावेळी आपण निरी काढणार आहोत, ती जिथपर्यंत आपण टक करणार आहोत, त्या अंतरानेच आपल्याला ती पहिली प्लीट घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या आपण प्लीट्स काढणार आहोत, त्या अगदी नॉर्मली जशा आपण काढतो त्याचप्रमाणे आपल्याला काढायच्या आहेत. आता सगळ्या निऱ्या इथे मी काढलेल्या आहेत आणि काहीचा जो साडीचा भाग आहे तो मी सोडलेला आहे, कारण आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. तर आता आपल्या निऱ्या इकडे सगळ्या काढून झालेल्या आहेत. आता ह्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित अशा एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत. एकावर एक अशी प्लीट तुम्हाला घ्यायची नाही आहे, एका पाठोपाठ म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरती तुम्हाला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि फक्त थोडंसं शेक करायचं आहे. मी जशा प्रकारे केलं त्या प्रकारे शेक करा, कारण की कुठे जर का समजा कुठची प्लीट दुमडलेली असेल तर ती अगदी व्यवस्थित सरळ होईल. आता इथे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या व्यवस्थित आलेल्या आहेत. आता इथे मी आडवा पिनअप करत आहे. प्लीट्सना आडवा पिनअप केल्यानंतर आता इथे आपल्याला टक करून घ्यायचं आहे. सगळ्या निऱ्या व्यवस्थित आपल्या आलेल्या आहेत. आता इथे ही जी साडी आहे ती सॅटिनची साडी आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत त्यांना प्रेस करायची अजिबात आवश्यकता नाही आहे. जशा काढल्या तशाच आपल्याला दिसणार आहेत, त्याच्यामुळे जास्त आपल्याला काही मेहनत अशी लागणार नाही आहे. आता निऱ्या आपण टक केलेल्या आहेत. आता आपल्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. पहिला आपण पिनअप केलेलाच आहे. आता फक्त जो राहिलेला जो भाग आहे आपण सोडलेला होता निऱ्या काढताना, तो फक्त इकडे आतल्या साईडने आपण असा वरती खेचून घेतलेला आहे. आपोआप या साईडला आपल्याला प्लीट्स पडत आहेत, फक्त त्यानंतर आपल्याला सेट करायच्या असतात. खेचून घ्यायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत ज्या पडलेल्या असतात आपोआपच, त्या फक्त आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर हा जो भाग आपण खेचून घेतलेला आहे तो आपल्याला फक्त रोल करायचा आहे. गुंडाळी करत आपल्याला तो टक करून घ्यायचा आहे. आता आपल्या ह्या निऱ्या झालेल्या आहेत. कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पण आपल्या झालेल्या आहेत. तर आता हा महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे आपला हा साडीचा पदर कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे. पाठीमागे आपल्याला पिनअप केलेला आहे, त्याच्यामुळे आपला एक जो प्रॉब्लेम महत्त्वाचा होता तो सॉल्व्ह झालेला आहे. आता हा दुसरा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ह्या पदराविषयी. पदर आपण जरा खाली हात सोडला की पूर्ण हा पदर आहे तो आपला खाली येणार आहे. तर पहिल्यांदा आधी ज्यावेळी तुम्ही ओपन पदर ज्यावेळी घेत असतात त्यावेळी पहिल्यांदा अशा प्रकारे आपल्या हातावरती एक एक अशी आपल्याला प्लीट घ्यायची आहे. जशा प्रकारे मी घेत आहे त्याच प्रकारे तुम्हाला अशी प्लीट आहे ती घ्यायची आहे. प्लीट घेतल्यानंतर आपण अशा प्रकारे आपल्या हातावरती सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा प्रकारे घ्यायच्या आहेत. सगळ्या व्यवस्थित तुम्ही करून घ्या. हातावरती घेतल्यानंतर दुसऱ्या आपल्या हाताने, म्हणजे आपला उजवा हात आहे त्या हाताने आपल्याला अशा प्रकारे फक्त तो जो साडीचे ज्या प्लीट्स आहेत त्या आत घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या आपल्या डाव्या हातावरती आपण ते साडीचा जो पदर आहे तो घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. पण समजा तुम्ही कुठे कार्यक्रमाला गेलात तर आपण नेहमी सारखा आपला हात हा अशाच प्रकारे घेऊन नाही राहू शकत. त्याच्यामुळे इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथे आपल्याला एक पिनअप करायचा आहे. पिनअप कशा प्रकारे करायचा आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची ट्रिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक पिनअप करताना पहा. तर आता आपण पिनअप इथे करणार आहोत. कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तर आता परत एकदा मी तुम्हाला दाखवते की ह्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या आपण अशा प्रकारे काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला पिनअप करायचं आहे. तर पिनअप करताना काय काय कसं पिनअप करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ अगदी व्यवस्थितपणे पहा. पहिल्यांदा आता आपण ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण आधी काढून घेऊया. एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजून येईल. एक एक अशी ही जी प्लीट आहे ती आपल्याला काढायची आहे. प्लीट काढल्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत की नाही, समोरून सगळं व्यवस्थित दिसत आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण प्लीट्स काढून झाला की हा जो पदर आहे तो आपण अशा प्रकारे हातावर घेणार आहोत. तर जिथे जो पदर आपला फोल्ड होणार आहे, म्हणजे आपल्या हाताच्या मधोमध बघा तिथे आपला पदर फोल्ड होणार आहे, तर तिथेच आपल्याला फक्त इथे पिनअप करायचं आहे. पिनअप करताना एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे पहिली जी आपली प्लीट आपण काढलेली आहे, वरची जी प्लीट आहे ती आपल्याला सोडून बाकीचे ज्या प्लीट्स आहेत त्यांना आपल्याला पिनअप करायचं आहे. असा पिनअप का करायचा, कारण की आपण जिथे पिनअप केलेला आहे तो बघा आता पिन आपला दिसत पण नाही, कारण की आपण पहिली प्लीट सोडलेली आहे आणि बाकीच्या आतल्या प्लीट्सना आपण पिनअप केलेला आहे.
आता तुम्ही आपला हात आहे तो खाली करा, वरती करा, कितीही फास्ट चाला, नाचा. तुमचा पदर जसा आहे तशाच प्रकारे तुम्हाला राहणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहत असाल, मी तुम्हाला दाखवत पण आहे. आपला पदर अगदी व्यवस्थितच राहणार आहे. आपल्याला काही जास्त सेट करायची आवश्यकता इथे लागणार नाही आहे. तर तुमचे दोन्ही प्रॉब्लेम्स जे आहेत ते या व्हिडिओमधून सॉल्व्ह झाले असतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. इतर पण बरेच असे व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच अशा टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.